राजकीय घडामोडी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे 2 मुलांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत 30 जुलैला ते भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होईल। त्यामुळे जयंत पाटील यांना स्थानिक राजकारणात धक्का बसणार आहे। गेली 2 दशकं जयंत पाटलांना डांगेंनी साथ दिली आहे, मात्र आता चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगेंसह शेकडो कार्यकर्त्यांसह ते भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांना हा धक्का मानला जातो। माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आता राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी शांताराम पाटील आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेले आहेत। शांताराम, जयंत पाटलांना हा मोठा राजकीय धक्का आहे, काय अधिक? हॅलो शांताराम, अण्णासाहेब डांगे भाजपमध्ये जाणार हा जयंत पाटलांना मोठा धक्का आहे स्थानिक पातळीवर। बरोबर, कारण अण्णासाहेब डांगे हे भाजपचे माजी मंत्री होते। त्यांचा वाळवा तालुक्यात मोठा गट आहे। धनगर समाजासाठी त्यांचं मोठं काम आहे। त्यांचे एक सुपुत्र ऍडव्होकेट चिमण डांगे धनगर समाजाच्या राज्य पातळीवर काम करतात। ते माजी नगराध्यक्ष आहेत इस्लामपूरचे। त्यांचे दुसरे सुपुत्र विश्वनाथ डांगे ते सुद्धा माजी नगरसेवक आहेत। त्यामुळे जयंत पाटील यांना हा स्थानिक पातळीवर डांगे यांच्या प्रवेशाचा धक्का बसू शकतो। शांताराम, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। अण्णासाहेब डांगेंचा आता लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।